हा आणि तो रोड खणलेलो तो रोड त्यांनाच करता म्हटलेले हॉट मिक्स हो आता पावसा पयलीं जातलो हॉट मिक्स काय परत लोकांक त्रास जातले पळय तुवें 30 mld प्लांट ह्यो मेजर व्हडलो प्लांट आनी तुमकां खबर आसतली की सद्या आमच्या मतदारसंघाची रिक्वायरमेंट 14.5 mld उदकाची रिक्वायरमेंट आहा मांद्रे मतदारसंघात. पूण आमी ह्यो 30 mld हाडला म्हणजे डबल हाडला. कित्याक डबल हाडला? फुडलीं 20 वर्सां आमच्या जनतेक त्रास जावंक जायना म्हणून. आतां ह्यो प्लांट करता आसतना मोठी पायपलायन घालची पडटा. आतां बारीक पायपलायनीन इशू काय जायना, थंयच्या थंय रिइन्स्टेट करून ते काम करूं येता. पूण आतां कितें जालें 30 mld व्हडले पायप घालचे पडटा. आतां तुवें प्लांट आमी हेचे कडेन मेरेन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सबस्टेशन आहा तितले मेरेन केला. आतां फुडले पारशे टू चोपडे हे पावसा पयलीं आमकां कंप्लीट करपाक जाय. जो पर्यंत हे कंप्लीट जायना तो पर्यंत एंटायर सोलिंग करूंक मेळना. ऑलरेडी टेंडर आमचो सगळो प्रोसेस जाल्लो आहा. पूण हॉट मिक्सिंग आतां जर घालीत पायपलायन घालून जाल्यार केन्नाय पावस पडों शकता आनी हॉट मिक्सिंग ते व्हांवून वचूंक शकता. तेका लागून हॉट मिक्सिंग ह्या पावसान जावचें ना. पूण जेन्ना पायपलायन घालताले ती सोलिंग करून तेचेर म्हणजे डांबर घालून म्हणजे पावसान लोकांक त्रास जायना तशें प्रोविजन करून वयतले. पूण एश्युअर करता की सगळे हॉट मिक्सिंग दिवाळी जावन एंटायर स्ट्रेच म्हणजे तो ITI टू आगारवाडे ह्यो एंटायर प्रोजेक्ट एक घेतला. तसोच थंयच्यान हॉस्पिटल टू पंचायत ह्यो एक टेंडर आहा. ऑलरेडी जाल्लो आहा टेंडर प्रोसेस सगळो आनी कामूय सुरवात दिवाळी कडेन जातलें. तो प्रोजेक्ट केन्ना जातलो ओपनिंग असो तुमकां प्रोजेक्ट टेंटेटिव्ह डेट तेंच्यांनी डिसेंबर एंड डिसेंबर दिला कॉन्ट्रॅक्टराक. डिसेंबर मेरेन तो कंप्लीट जावपाकूच जाय. येस थँक्यू. नमस्कार. सध्या आम्ही तुये ज्या ठिकाणी 80 कोटीपेक्षा जास्त खर्च करून या ठिकाणी मांद्रे मतदारसंघासाठी स्वतंत्र पाणी प्रकल्प उभारण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि हा पाणी प्रकल्प सुरू झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील पाण्याची जी समस्या आहे ती समस्या सुटणार आहे. मांद्रे मतदारसंघासाठी एकूण 14 MLD पेक्षा जास्त पाण्याची क्षमता आवश्यकता आहे. तरीही स्थानिक आमदार जित आरोलकर यांनी प्रयत्न करून या ठिकाणी 30 MLDचा पाणी प्रकल्प उभारण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्यांना 100% सहकार्य करत असताना हा प्रकल्पाला चालना दिलेली आहे. पाणी प्रकल्प उभारत असताना दुसऱ्या बाजूने रस्त्याचं खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यासाठी तुये ITI परिसर ते पारसेपर्यंतचा रस्ता जर बघितला तर हा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत बनलेला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून हा रस्ता खोदकाम करत असताना 100 मीटरचा रस्ता खोदल्यानंतर तो बुजवून व्यवस्थित त्याची डागडुजी केली जाईल असं कंत्राटदाराने त्यावेळी सांगितलं होतं. परंतु तसं झालं नाही. अजूनपर्यंत त्या रस्त्याचे फिलिंग झालेलं नाही, व्यवस्थित फिलिंग केलेलं नाही. हॉट मिक्स तर कधी होईल त्याचा पत्ता नाही. कदाचित हॉट मिक्स पावसाळ्यानंतर होऊ शकतोय. कारण आता पुन्हा चोपडे ते मांद्रेपर्यंत आणि काही भागात पारसे ITI ते पारसेपर्यंत जलवाहिनी टाकण्याचं काम शिल्लक असल्यामुळे हा रस्ता पुन्हा खोदकाम केलं जाईल. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते पुन्हा एकदा धोकादायक स्थितीत बनणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते कशा पद्धतीने रस्त्याची विल्हेवाट लावत आहेत आणि धोकादायक बनवत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे कोणताही विभाग येतो आणि केव्हाही रस्ते खोदकाम करत असतो. आता एका बाजूने भूमिगत वीज केबल घालण्यासाठी जो रस्ता खणला होता तो व्यवस्थित बुजवण्यात आला नव्हता आणि आता परत जलवाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता खोदकाम सुरू आहे. तोही व्यवस्थित बुजवला जात नाही. आणि जर हे रस्ते असेच खोदून पावसाळ्यातही जर असेच ठेवले तर किती धोकादायक ठरू शकते हे आताच लक्षात येते. एका बाजूने पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रयत्नशील आहेत, परंतु जे कंत्राटदार रस्ते खोदकाम करतात ते रस्ते व्यवस्थित बुजवण्याची त्यांची जबाबदारी असते.
पावसाळ्यात जर हे रस्ते व्यवस्थित खोदकाम केलेले जर व्यवस्थित बुजवले नाही तर त्या रस्त्यावरून वाहने चालवताना किती त्रास होऊ शकतो हे दिसून येते. त्यासाठी सरकारने याच्यावर लक्ष देऊन हे रस्ते व्यवस्थित बुजवून पाण्याचीही समस्या सोडवण्याबरोबरच जे आपले प्रवासी आहेत, जे वाहन चालक आहेत, त्यांना कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.